हाय हॅलो नमस्ते. काल महिला दिन होता आणि मग काय दिवसभराचा प्रोग्राम एकदम फिक्स होता. मग सकाळी सकाळी सर्वांना असे कोबीचे मस्त धपाटे ब्रेकफास्टसाठी दिले आणि त्यानंतर माझी कुकिंगची दिवसभराची जबाबदारी संपली. आणि मग मला जायचं होतं एक गव्हर्नमेंट हॉस्पिटलमध्ये फ्री चेकअप कॅम्प होता. तर तिथे त्यांनी मला इन्व्हाइट केलेलं होतं. त्यासाठी मी मस्त पटापट रेडी झाले आणि निघाले. ही मी छान कॉटनची साडी घातली होती आणि छान असं अजरक प्रिंटवालं हे ब्लाऊज होतं आणि मस्त रेडी होऊन फोटोशूट करून मी कॅम्पसाठी निघाले. यांनी मला गव्हर्नमेंट हॉस्पिटलला कॅम्पसाठी तिथे सोडून आलेत आणि मग त्यानंतर कॅम्पसाठीचं इतकं छान वातावरण तिथे तयार झालं होतं. सर्व नर्सिंग स्टाफ, तिथे असलेल्या आशा सर्व असे जोरात कामाला लागलेले होते आणि पेशंटही जमायला सुरुवात झालेली होती. आणि बघा, हा सर्व तेथील नर्सिंग स्टाफ आणि तिथे काम करणाऱ्या आशा. मग तिथे पोहोचल्यानंतर थोड्या वेळातच प्रतिमा पूजन वगैरे झालं. या सर्वांनी मिळून माझं अगदी छान स्वागत केलं. आम्ही सर्वांनी एकमेकांना गुलाब देऊन एकमेकांचं स्वागत केलं आणि मला खरंच ह्या कॅम्पचं खूपच कौतुक वाटलं आणि खूपच छान यांनी हे सर्व अरेंज केलेलं होतं. इथे बघा, सर्व नर्सिंग स्टाफ आणि ह्या आशा यांनी छान मला गुलाब देऊन माझं स्वागत केलं. माझ्या हस्तेही ह्या सर्वांना गुलाबाचं फूल देण्यात आलं आणि ह्या सर्वच महिला खूपच हसतमुख होत्या, एकदम मनमिळाऊ वाटल्या आणि छान छान सर्वजणी मिळून एकमेकींना सहकार्य करून काम करत होत्या. खरंच बघून खूप छान वाटलं. आणि ह्या ज्या आहेत ना येथील स्टाफ, तर गेल्यानंतर सर्व मला ओळखीच्याच वाटल्या. माझ्याकडे प्रत्येकजण कधी ना कधी येऊन गेले आहेत असं मला जाणवत होतं. सगळे चेहरे ओळखीचे होते आणि त्याही मी तिथे गेल्यानंतर मला बघितल्यानंतर अरे आमच्या मॅडम. आणि कित्येक जणींनी तर साडीमध्ये मला ओळखलंच नाही, कारण क्लिनिकमध्ये साडी घालून बसण्याचा कधी संबंधच येत नाही आणि साडीमुळे अरे मॅडम आहेत का, आम्ही ओळखलंच नाही. आणि बघा, ह्या ज्या आजी आहेत ना, यांना जवळ घेतल्यानंतर अगदी मला लहान मूल जवळ घेतल्यासारखं वाटलं, कारण त्यांनी हट्टच धरला होता, माझाही फोटो काढा, माझाही छान छान फोटो काढा. आणि बघा, हे आहेत मिस्टर दारकोंडे. यांच्या कार्याबद्दल तर मी काय बोलू, मला खूप अभिमान वाटला. ही जी बिल्डिंग आहे ना, यामध्ये ते वृद्धाश्रम चालवतात आणि त्यांनी कालच्या कॅम्पसाठी त्यांनी बिल्डिंगचा काही भाग दिला होता वापरण्यासाठी. आणि हे आहेत मिस्टर जयस्वाल आणि त्यांच्या आई. तर हे तेथील परिसरातील सामाजिक कार्यकर्ते आहेत. सर्व आजी लोकांनी छान छान मला गुलाबाचं फूल दिलं आणि माझ्या हस्तेही त्यांना गुलाबाचं फूल हवं होतं. प्रत्येकजण माझ्यासोबत फोटो काढा असं सुरू होतं. आणि बघा, एकमेकांचं असं छान छान स्वागत केल्यानंतर कॅम्पला जोरात सुरुवात झाली. सर्व कॅम्प व्यवस्थित पार पडला. त्यानंतर मी घरी आले आणि दुपारी पुन्हा बाहेर जाण्याचं ठरलं होतं, पण थोडंसं एक 10-15 मिनिट वेळ असल्यामुळे मी पुन्हा साडी वगैरे चेंज केलं. आमचं इथे गजानन हॉस्पिटल आणि क्रिटिकल केअर सेंटर आहे. संभाजीनगरमध्ये गजानन मंदिर शेजारी हॉस्पिटल आहे. तर हॉस्पिटलतर्फे आम्हा महिला डॉक्टर्ससाठी त्यांनी छान महिला दिनाचं सेलिब्रेशन एका छानशा हॉटेलला अरेंज केलेलं होतं. आम्ही सर्व महिला डॉक्टर्स तिथे जमलो आणि यातील काही ओळखीच्या होत्या, काही बिलकुलही ओळखीच्या नव्हत्या. पण तिथे भेटल्यानंतर आणि गप्पा झाल्यानंतर अजिबात असं वाटलं नाही की ह्यापैकी कुणीतरी आमच्यासोबत अनोळखी आहे, आपण कधीच भेटलेलो नाहीत. आणि आम्ही सगळ्या भेटल्यानंतर अशा गप्पा मारल्या ना की खूपच एन्जॉय केला. खरंच काल महिला दिनाचं सेलिब्रेशन इतकं छान झालं. कालचा दिवसच माझ्यासाठी खूप छान होता आणि सगळ्यात जास्त समाधानकारक सकाळी मी अटेंड केलेला कॅम्प होता. आणि इथे बघा, जोरात गाणं सुरू झालं, गुलाबी साडी. चला म्हटलं, गुलाबी साडीही घातलेली आहे आणि गाणंही मस्त लागलं आहे. मग छान ह्या गाण्यावर आम्ही सगळ्यांनी एन्जॉय केलं, व्हिडिओ शूट केला
आणि हॉटेलचं छान छान फूड एन्जॉय केलं. फूडही खूप टेस्टी होतं. मस्त सर्व फ्रेंड्ससोबत फोटोशूट केलं. आणि तिथे महिलांचे ग्रुप आलेले होते मोठमोठे सेलिब्रेशनसाठी. खूप छान तयार होऊन सगळ्या जमल्या होत्या. आणि सगळ्या अगदी अनोळखी असून एकमेकींसोबत अगदी ओळखीच्या असल्यासारख्या बोलत होत्या, एकमेकींना छान हसून गप्पा मारत होत्या. त्यानंतर मी घरी गेली आणि अगदी दिवसभर बाहेर असल्यामुळे नवऱ्याने अगोदर, बाई ग प्लीज तुझ्या हातचा चहा पाज आम्हा सर्वांना. घरी काही फ्रेंड्स आलेले होते. मग मस्त मी दूध उकळायला ठेवलं, चहा पावडर ॲड केली, त्यानंतर काही अद्रक किसून टाकलं आणि 2 इलायचीही मी ठेचून ह्यामध्ये टाकल्या आणि मस्तपैकी सर्वांसाठी छान चहा तयार केला. सर्वांनी चहा घेतला आणि आता वेळ होती संध्याकाळच्या OPDची. खूप कंटाळा आलेला होता, पण काय करणार, सकाळची OPD आणि सकाळच्या प्रोसिजर्स संध्याकाळी बोलवलेल्या असल्यामुळे क्लिनिकला जाणं तर भागच होतं. आणि मग त्यानंतर हे बोलले की असू दे आज साडी घालूनच पेशंट चेक करणार. मग काय, त्याच अवस्थेत पेशंट्स आणि OPD आवरली आणि छान आजचा दिवस एन्जॉय केला. पण खरं सांगू, घरी आल्यानंतर मी जिथे कॅम्पसाठी गेले होते त्या वृद्धाश्रमाबद्दलचा विचार माझ्या डोक्यातून अजिबातच जात नव्हता आणि डोळेही पाणावलेले होते. मग मी स्वतःलाच प्रॉमिस केलं की मला जशीही संधी मिळेल तसं मी वृद्धाश्रमासाठी काहीतरी काम करण्याचं, काहीतरी योगदान देण्याचा नक्की प्रयत्न करेन.